श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आज खूपच वेगळा असा व्हिडिओ. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आपल्या डेली रूटीनमध्ये आहे तेच काहीतरी शिकायला भेटेल. तर आज मी आपल्या जे शर्ट आहे तो कसा इस्त्री करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इस्त्री करणं म्हणजे हा एक कंटाळवाणा विषय वाटतो, पण ते करणं तेवढं गरजेचंच आहे. कारण आपण कपडे धुतो आणि ते साईटिंगला ठेवतो, तर धुतले आणि न धुतले सारखेच होतात. जर आपण ते थोडेसे प्रेस करून ठेवले तर ते व्यवस्थित राहतात. आणि आठवडाभर तरी ते घडी जर मारून ठेवले तर व्यवस्थित राहतात. आणि आता त्याची जो शर्ट आहे त्याची इस्त्री कशी करायची आणि त्याची घडी जी आहे ती कशी घालायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आणि हो, व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर इस्त्री करण्यासाठी आपण ही सेस्का कंपनीची जी इस्त्री आहे ती घेतलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. आणि इथं हे बटन दिलेलं असतं की जसं तुमचं कॉटन सिल्क जो कपड्याचा प्रकार असेल त्यानुसार इथं जे बटन आहे ते दिलेलं असतं आणि त्यानुसार ते फिरवायचं आहे. तर ही ॲटोमॅटिक इस्त्री आहे आणि बघून घ्यायचं आहे की समोर ती व्यवस्थित आहे की नाही. तर आता मी तुम्हाला इथं चालू करून दाखवते आहे. आणि इस्त्री करताना इस्त्री कधी उभीच ठेवायची आहे. तर आता इथं मी बटन ऑन करते आणि ऑन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हा लाईट लागतो. इथं लाईट लागल्यानंतर आपली इस्त्री चालू होते आणि 5 मिनिटाच्या आत ही जी इस्त्री आहे ती तापते. आणि जर कॉटन असेल तर तुम्हाला कपड्यावरती पाणी मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी कपडा आहे तो व्यवस्थित प्रेस होतो. आणि कॉटन नसेल तर पाणी मारायची गरज नाही. तर इथं आपली इस्त्री तापलेली आहे आणि आता आपण जी इस्त्री करायला सुरुवात करूया. चला तर आता मी शर्ट घेतलेला आहे आणि तो इस्त्री करूया. आणि ज्यांना जमत नसेल त्यांनाही माझ्या पद्धतीने जर ड्रेस इस्त्री करायचा असेल तर हा व्हिडिओ खरंच पूर्ण बघा. तुम्हाला खूपच छान असं शिकायला भेटणार आहे. आणि आता मी कॉलर आहे ती इस्त्री करून घेत आहे. आता व्हिडिओ माझा स्पीडने आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या. आणि इथं बघू शकता मी आता जो शोल्डर आहे ती शोल्डरची जिथं आपली टीप मारलेली आहे ती त्या लायनिंगवरती आपल्याला आता शोल्डरला इस्त्री करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी हळूवारपणे आपल्याला इस्त्री केल्यानंतर खूपच छान अशी इस्त्री होते. आता मी इथं साईडला करून घेतल्यानंतर आपल्याला जो शर्टचा आतील भाग आहे तो इस्त्री करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा करायचा आहे. तर आता कॉटन मिक्स कपडा नाही आहे, तुम्हाला मी पुन्हा सांगताय. जर कॉटनचा कपडा असेल तर तो खूप असा गोळा झालेला असतो आणि त्यासाठी आपल्याला थोडासा जो स्प्रे आहे त्याने पाणी मारावं लागतं. तर इथं पाणी मारायची काही गरज नाही आहे. तर आता आपण आतील भाग आहे तो प्रेस करून घेऊया व्यवस्थित असा. छान अशी व्यवस्थित हळूवारपणे करायची आहे. आणि ही जी ॲटोमॅटिक इस्त्री आहे त्याने इस्त्री खरंच खूप छान होते आणि जो कपडा आहे तो कुठंही असा चिपकत नाही. तर बघू शकता हळूवारपणे आता मी इथं जी आतील भाग आहे शर्टचा तो करून घेतलेला आहे. आता आतील भाग झाल्यानंतर आपल्याला जी बाही आहे ती इस्त्री करून घ्यायची आहे. बाही करण्याच्या आधी आपल्याला जो मनगट घेरापाशील जो कपडा आहे तोही व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचा आहे. कारण तो जर नाही केला तर आपल्या पूर्ण शर्टची फिनिशिंग दिसत नाही. तर आता इथं बाही आहे ती मी व्यवस्थित करून घेत आहे. आता हा रेडीमेड कपडा आहे, जर शिवलेला असेल तर त्याची इस्त्री करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तो दाखवेल. आता रेडीमेड शर्ट आणि शिवलेला शर्ट यामध्ये फरक असतो. तर आता हा रेडीमेड आहे त्यामुळे याची इस्त्री करण्यासाठी पद्धतही वेगळी आहे. तर आता एक बाही झाल्यानंतर दुसरी बाही आपण जी पहिली बाही केली होती त्याचप्रमाणे इस्त्री करून घेणार आहोत. यालाही जी मनगट घेरापाशील भाग आहे तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही प्रेस करायची आहे, तीही व्यवस्थित अशी जिथं आपली लायनिंग आहे तिथंच आलं पाहिजे, नाही तर शर्टची फिनिशिंग बिघडते. तर आता इथं मी व्यवस्थित अशी बोटाने करून घेतल्यानंतर त्यावरती मी इस्त्री फिरवत आहे. आणि अशा प्रकारे इस्त्री केली तर खरंच खूप छान होते. आता दोन्ही बाही इस्त्री करून घेतल्यानंतर आपल्याला जो फ्रंट साईड आहे त्याची इस्त्री करायची आहे. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते, मी माझी पद्धत तुम्हाला सांगत आहे. तर व्यवस्थित अशी बाही जी प्रेस करून घेतल्यानंतर आता आपण समोरील भागात आलेलो आहोत. आणि आता आपल्याला समोरील पहिलं आणि शेवटचं बटन लावायचं आहे. तुम्ही मधलंही एखादं बटन लावू शकतात, पण मला जे सोयीस्कर पडतं ते मी करत आहे. तर पहिलं आणि शेवटचं बटन लावल्यानंतर जो समोरील भाग आहे तो व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे.
तर आता मी हा समोरील भाग छान असा प्रेस करून घेत आहे आणि असे प्रेस केल्यानंतर व्यवस्थित अशी आपली जो भाग आहे शर्टचा तो प्रेस होतो. तर इथं बघू शकता आता आपली पूर्णपणे जी शर्ट आहे तो प्रेस झालेला आहे आणि खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या शर्टला. तर इथं बघू शकता तुम्ही कॉलर वगैरे सर्व जो शर्टचा खिसा आहे तिथंही मी व्यवस्थित असं करून घेतलेला आहे आणि गुंडीच्या ठिकाणीही व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून तिथं राहत नाही. आणि समोरील भाग झाल्यानंतर आपल्याला शर्ट पलटी करायचा आहे आणि तिथंही आपल्याला थोडीशी हळूवारपणे जी इस्त्री आहेत, कारण आपण आतल्या गुंड्या लावलेल्या असल्यामुळे ती थोडीशी इस्त्रीच्या आतमध्ये येऊ शकते. तर हळूवारपणे इथंही आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, कारण आपण आधी आतून इस्त्री केलेली आहे. इस्त्री केल्यानंतर आपल्याला जो अर्धा भाग आहे तो अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित असा दुमडल्यानंतर त्यावरूनही आपल्याला थोडीशी इस्त्री फिरवून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता मी व्यवस्थित असा फिरवून घेतलेला आहे. तर सॉरी थोडा आवाज येत असेल तुम्हाला साईडला तर तो इग्नोर करा. तर आता दोन्हीही अशापैकी मी ज्या बाई आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यावरती जी इस्त्री आहे ती फिरवून घेत आहे. तर आता आपली इस्त्री बऱ्यापैकी झालेली आहे आणि आता आपल्याला त्याला जी घडी आहे ती मारायची आहे. तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. एक भाग फोल्ड केल्यानंतर त्यालाही थोडंसं इस्त्री मारून घ्यायची आहे आणि सेकंडही थोडंसा नॉर्मल फोल्ड केल्यानंतर आपली इस्त्री झालेली आहे आणि असं छान अशी घडी केलेली आहे. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करू. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.